या सायंकाळच्या पवित्र वचन मनन चिंतनामध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना पुढे बोलवतो आणि उपासना संगीत गीत नंबर 159 आणि विजय संगीत गीत नंबर 77 दिव्य आत्म्या वाटाड्या घरी वाट दावाया, विजय संगीत गीत नंबर 77. दिव्य आत्म्या वाटाड्या घरी वाट दावाया, यात्रेकर भक्तासी तू रानात पाळीसी, कष्टीवाणी पार गोड लागती, मन तो ससुसरे माझ्या मागे त्वरे, प्रिय सख्या तू दया नित्य करीसी, दिवसभरासाठी प्रभूला धन्यवाद असो. सर्व कार्यामध्ये देवबापाने आम्हाला सहाय्य केलं. व आज सायंकाळच्या मननासाठी प्रभू आमची मनं तयार करीत असताना आज आदरणीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब यांच्याकडून पवित्र वचनावरती मनन चिंतन आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करतो आरंभीची, आणि मग आपण पवित्र वचन ऐकूया. आमच्या दयाळू मंद क्रोध दयामय परमेश्वर पित्या, ही सायंकाळ आम्हाला दिली व या सायंकाळी पवित्र वचनाचं मनन करण्याची सुदीन संधीसुद्धा दिली. आम्ही तुझी कृपा आणि अनुग्रह मागतो. व दे बापा, आज दिवसभरात ज्या ज्या कामामध्ये आम्ही हात घातला त्या कामात तो आमचा सहाय्य करता आणि मार्गदर्शक झाला म्हणून तुझी उपकार स्तुती करतो. प्रार्थना करतो रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब पवित्र वचनाची घोषणा करीत असताना त्यांच्या करवी तो आम्हाशी बोल व बोलण्यासाठी लागणारी शक्ती आणि बळ त्यांना आपल्या स्वर्गीय भंडारातून पुरीव. आजच्या या प्रार्थनेला आम्ही तुझ्या हाती देतो. याद्वारे प्रभू तुझं गौरव तू होऊ दे. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. मी सन्माननीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेबांचं स्वागत करतो आणि पवित्र वचनाच्या मननासाठी त्यांना पुढे आमंत्रित करतो.
आजच्या सायंकाळी आपल्या लोकांना अविनाशी, अनंत, आनंदमय, अवीट अशी सार्वकालिक आशा देणाऱ्या देवाला मान महिमा आता आणि सदा सुरकाळ मिळो. त्याची इच्छा आहे की जी आशा आपण आपल्या मनात बाळगली आहे, ज्या विश्वासाने आपण आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ घेऊन मार्गक्रमणासाठी जेव्हा तो म्हणाला माझ्या मागे चला, आपण तो घेऊन जेव्हा निघाला आहात, तर जीवनाच्या प्रत्येक पडावाला, सुखदुःखाच्या प्रसंगांमध्ये, आजार असो, मृत्यूभय असो, फायदा असो, नुकसान असो, कोणी आपल्याजवळ असो, कोणी आपल्याजवळ नसो, अशा सर्व समयांमध्ये त्याने आपल्याबरोबर राहण्याचं आश्वासन दिलं होतं. कारण तो निघताना आपल्या प्रत्येकाला म्हणाला की पहा, या युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस किंवा सदोदित मी तुम्हाबरोबर आहे. ही त्याची अनंतकालिक संगत किंवा सहभागिता किंवा त्याने आपल्याबरोबर राहणं किती अद्भुत आणि किती अलौकिक आहे. पण आपण जगताना घाबरतो, भीतो, आपल्याला त्रास होतो, आपल्याला दुःख आणि कष्ट आणि वेदना येतात. पुष्कळदा आपण रडायला पाहिजे, रडता येत नाही. काय करणार, कुठे जाणार, काय होणार, कसा मी जगू, कशी मी जगू, या चिंतांनी माणूस ग्रस्त होतो. आणि जी त्याला आशा मिळालेली असते, ज्या आशेच्या दोराला धरून तो पार करण्याचा प्रयत्न करतो, तो दोर तुटण्यासारखा होऊन जातो. परंतु जो परमेश्वराने दिलेला आपल्याला वायदा आहे किंवा आश्वासन आहे, ते अनंतकालिक आहे, ते अतूट आहे, न तुटणार आहे. आपण कुठेही असा, कोणत्याही परिस्थितीत असा, तो आपल्याबरोबर आहे. अशा महान परमेश्वराची स्तुती असो. पण आपण सत्य स्वीकारायला शिकलंच पाहिजे की होय, या जगामध्ये गरजा आहेत, अडचणी आहेत, आव्हानं आहेत, नुकसान आहे, त्रास आहे, मनस्ताप आहे, छळ आहे, अन्याय, अत्याचार आहे, बदला आहे. काय नाही या जगामध्ये, कारण हे जग दुष्टतेने भरलेलं आहे. अशा जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे विश्वासणारे म्हणून आपण जगतो आणि राहतो, आपले काम करतो, तर आपण आपल्याला देण्यात आलेल्या आशेवर सदैव अवलंबून राहायला शिकलं पाहिजे. आज पेत्राच्या पत्रामधून थोडा वेळ हे मनन घेत असताना पहिल्या पत्राच्या पहिल्या 2 वचनांमध्ये पेत्र आपल्याला आश्वासन देतो. तो असं म्हणतो, पहिले पेत्र 1 अध्याय वचन 1 आणि 2 मध्ये की पंत, गलतिया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया यात पांगलेल्या यहुदी लोकातील देवपित्याच्या पूर्वज्ञानानुसार आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या पवित्रीकरणात आज्ञांकित राहण्यासाठी व त्यांच्यावर येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे सिंचन होण्यासाठी निवडलेले जे परदेशवासी आहेत, त्यांना येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र याकडून तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळो. आणि मग अभिवादन केल्या केल्या पेत्र एका मुख्य विषयाकडे वळतो आणि मराठीमध्ये 3, 4, 5 ही वचने एकत्र आलेली आहेत. त्या वचनांचा प्रारंभ परमेश्वराचा गुणगान करण्यात होतो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. आणि लगेच जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी असा हा प्रारंभ होतो. म्हणून पहिले पेत्र 1 अध्याय 1 ते 5 ही वचनं पाहिली तर आपल्याला ह्या जिवंत आशेबद्दल पेत्र मार्गदर्शन करताना दिसतो. आपल्याला ही आशा का हवी आहे, का त्याने दिली, तर त्याचं कारण दिलं की लोक पांगले होते, हाकलले गेलेले होते. आपल्या देशातून म्हणा, आपल्या घरातून म्हणा, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या दिलेल्या आश्रयापासून म्हणा,
ते मुकले होते. स्वतःचं स्थान त्यांना व त्यांच्या परिवाराला नव्हतं. केवळ छळ झाला म्हणूनच नव्हे, मारहाण झाली म्हणूनच नव्हे, परंतु त्यांचं आश्रयस्थान म्हणजे घर, स्वतःची एक आधार असलेली जी छोटीशी झोपडी का असेना, ती पण त्यांच्याजवळ नव्हती. जेथे जेथे ते गेले तेथे तेथे ते जसं मिळेल तसं ते राहू लागले. आणि इब्रिकराचं पत्र आपण वाचलं की त्याच्यामध्ये ह्या गोष्टी अतिशय स्पष्टपणे लेखक सांगतो की ह्या विश्वासणाऱ्या बांधवांचं काय झालं. तर ते इथे बघितलं तर दिसतं की काय सांगू तुम्हाला. तो म्हणतो की त्यांनी वचन 33 11 अध्याय वचन 33, त्यांनी विश्वासाच्या द्वारे राज्य जिंकली, नीतिमत्व आचरले, अभिवचने मिळविली, सिंहांची तोंडे बंद केली, अग्नीची शक्ती नाहीशी केली, ते तरवारीच्या धारेपासून बचावले, ते दुर्बलांचे सबळ झाले, ते लढाईत पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्य पळविली, स्त्रियांना त्यांची माणसे पुनरुत्थान झालेली अशी मिळाली. आणखी कित्येकानी आपणास अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून खंडणी भरून मिळणारी सुटका न स्वीकारता हाल हाल सोसले व इतरांना टवाळ्या, मारहाण आणि बंधने व कैद यांचाही अनुभव आला. त्यांना दगडमार केला, मोहपाशात टाकले, करवतीने चिरले, ते तरवारीच्या धारेने मेले. ते मेंढरांची व शेरडांची कातडी पांघरून फिरत असत. ते लाचार, पीडित, त्रासलेले असे होते. त्यांना जग योग्य नव्हते. ते अरण्यातून, डोंगरांतून, गुहांतून, जमिनीतल्या विवरातून भटकत राहत असत. येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांची स्थिती इतकी महाभयंकर कशी काय झाली? त्यांच्या पापामुळे झाली की त्यांच्या विश्वासामुळे झाली? हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. आपण कसं काय समजावं की प्रभू येशू ख्रिस्त ज्याने आश्वासन दिलं, तुम्ही भिवू नका, तुम्ही घाबरू नका, मी जगाला जिंकलं आहे. आणि ते जग आता त्याच्याच लोकांवर इतका महाभयंकर अत्याचार जेव्हा करतं, सैतान त्याची शक्ती अगदी पुरासारखी जेव्हा येते, आपल्या जवळचं स्वकीय आपल्याला नको त्या प्रकारच्या अपमानित गोष्टी करून आपल्याला जीवे मारण्यापर्यंत आपल्यासाठी ते प्रयत्नशील राहतात. हवा तेवढा फायदा ते घेतात, काय असेल ते लुबाडून घेतात. परागंदा होण्याची वेळ आल्यावर निघून जा, सोडून दे, पळून जा, जीव वाचव, एवढंच आपल्या डोक्यामध्ये येतं आणि आपल्याला जावं लागतं. देवाची स्तुती असो, या आधुनिक जगात काही ठिकाणी ती वेळ आली नाही. परंतु काही वर्षांपूर्वी आपण हे पाहिलं आहे, जेव्हा आसुरी सैनिकी कट्टरवाद जेव्हा निर्माण झाला, तेव्हा त्यांनी कितीतरी हजारो ख्रिस्ती असणाऱ्या मूळच्या महिलांवर सुद्धा आणि लहान लहान मुलींवर किती महाभयंकर अत्याचार केले. 8-8, 10-10 वर्षाच्या मुलींची लग्न लावली गेली आणि ती लेकरं मेली. पिंजऱ्यामध्ये बंद करून बाजारात भाजी विकतात तशी विक्री झाली महिलांची. कुठे गेले ते? खंडच्या खंड, झुंडीच्या झुंडी अजून आपल्याला माहीत नाही आहे. असं आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलं आहे, टेलिव्हिजनवर पाहिलं आहे, वर्तमानपत्रात आपण वाचलं आहे. ही स्थिती आली. प्रश्न काय आहे? त्यांनी काय केलं होतं? असं कोणतं पाप त्याच्यामुळे देवाने त्यांना शिक्षा दिली? जेव्हा हे होत असेल तेव्हा ते काय म्हणत असतील? या लहान मुली, कोवळ्या मुली काय ओरडत असतील? त्या तरुणी काय ओरडत असतील? मला आठवतं, एकाच विभागातल्या एका देशाच्या सुमारे 25,000 तरुणी पकडून नेल्या, असं माझ्या वाचनात आलं होतं. ते ठीक आहे, आपण विसरून जातो, लोक विसरून जातात, अत्याचार विसरून जातो, आपण मनाला समाधान देतो. परंतु मंडळी या नात्याने, विश्वासणाऱ्या या नात्याने
आपण कोठे मोडता? काय अशा लोकांची आपल्याला आठवण राहते? काय अशा लोकांबद्दल आपण नवीन करारामध्ये वाचन करून समजून घेतो? ती परिस्थिती आपल्यावर न येवो, देव असं न करो. परंतु जर ती परिस्थिती आली तर तुम्ही काय कराल? जे आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे झोपायची सवय झाली आहे, चांगलं पाणी प्यायची सवय झाली आहे, काही पैसे टाकून पाण्याच्या बॉटल्स विकत घेता येत आहेत, चांगली वस्त्र खरेदी करता येत आहेत, त्यांचं काय होईल? बर्गर आणि पिझ्झाची सवय लागणारी लेकरं काय करतील? पालक म्हणून तुम्ही काय कराल? आणि त्यांना जेव्हा तुम्ही ते शिकवलं असेल की बेटा आपण आशा धरली पाहिजे बरं का, ते म्हणतील पप्पा भाकर कुठे आहे, पप्पा पाणी कुठे आहे, तुम्ही काय कराल? जर तुम्ही विश्वास ठेवणारे आहात तर तुमच्याकडे मार्ग आहे. नेहमीच असं घडलेलं नाही, परंतु आपल्याला ठाऊक आहे इश्माईल आणि हगाराची गोष्ट. देवाने तिला काढून दे असं अब्रामाला जरूर सांगितलं, पण अशी परिस्थिती आली की पाणीच नव्हतं. देवाने तिचे डोळे उघडले, पण प्रार्थना कोणी केली? इश्माईलाने प्रार्थना केली. देव म्हणतो मी त्याची प्रार्थना विनवणी ऐकली आहे. आज परिस्थिती अशी आहे की ही ख्रिस्ती आशा, ही जी जिवंत आशा आहे, ही इतकी तगडी आहे, इतकी भक्कम आहे, इतकी न तुटणारी आहे की तिच्या बळावर मनुष्य या जगा पलीकडे जगात जाऊ शकतो. मग भले काही हो, कोणतेही प्रसंग येवोत. इब्रिकराच्या पत्रामध्ये याच आशेला अँकर ऑफ होप, आशेचा नांगर असं म्हटलेलं आहे. पेत्र म्हणतो बंधुजन हो जे तुम्ही पांगलेले आहात, तुम्ही लक्षात घ्या जी आशा आहे ती या परिस्थिती पलीकडे तुम्हाला घेऊन जाते. आज मुख्य वचन 2:11-12 मध्ये आहे की पेत्र मग विनंती करतो, जग छळ झालेले, जग मारण्यात आलेले, पळवण्यात आलेले, लुटण्यात आलेले, अत्याचार करण्यात आलेले, शोषण करण्यात आलेले, जीवे मारण्यात आलेले, मुलं माणसं बाया असं म्हणतो. पेत्र म्हणतो नाही नाही तसं नाही. तुम्ही कोण आहात? 11व्या वचनामध्ये प्रियजन हो तुम्ही प्रवासी व परदेशवासी आहात. म्हणजे तुम्ही या स्थावर ऐहिक जगाचे मुळातच नाही. येथे तुम्हाला ठेवण्यात आलं आहे, तुम्हाला पाठवण्यात आलेलं आहे, तुम्हाला राखण्यात आलेलं आहे. त्याच्या मागे देवाचा एक उद्देश आहे. म्हणून तुम्ही येथे किंवा तेथे कोठेही असा हे लक्षात घ्या की हे जरूर आहे की नुकसान होणार आहे, मृत्यू असणार आहे, परंतु त्यामुळे तुमची जी विश्वासाची पक्की जी बैठक आहे ती तुटता कामा नये. तुम्ही आपला स्वतःला नेहमी प्रवासी आणि परदेशवासी मानलं पाहिजे. आणि जेव्हा अशी मानसिकता, अशी भूमिका आपल्या मनाची तयार होते, तर आपलं सर्व असूनही आपण असंच मानायला पाहिजे किंवा मानतो की हे माझं नाही, येथे मी तात्पुरतं आहे. बऱ्याच ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना हे जग सोडायला कठीण का जातं? कारण त्यांचा पलीकडे असणारा स्वर्गीय वतनाकडे विश्वासच नाही की मला याहीपेक्षा उत्तम घर मला मिळेल. रस्त्यांबद्दल आरडाओरडा आहे सध्या संपूर्ण देशामध्ये, जगामध्ये, कारण खरबडीत झालेले आहेत, काही डबकी झालेले आहेत, काही तुटलं फुटलेलं आहे, काही वाहून गेलेलं आहे. आणि हे जग आहे, होणार आहे. परंतु आपली आशा काय आहे की आपण अशा ठिकाणी वस्तीला जात आहोत की जेथे रस्ते सोन्याचे आहेत, ज्या वेशी आणि भिंती त्या शहरांच्या मौल्यवान पाषाणांच्या आहेत. हिरे, माणक, पाचू, मोती यांनी बनलेलं आहे असं ते शहर असणार आहे,
अशी संकल्पना प्रगट करण्यात आपल्याला दिसते ना. मग ओबडधोबड रस्ता असेल, तुटकं फुटकं घर पण असेल, मोठा बंगला पण असेल, आपल्याला काही फरक पडत नाही. कारण आपल्याला माहीत आहे हे मी सोबत नेणार नाही, हा माझा तात्पुरता निवारा आहे. पण मला जर हलावं लागलं, मला जर पळावं लागलं, मला जर जावं लागलं, मला जर मरावं लागलं, तर मी माझ्या आशेपासून ढळणार नाही. मी इथला हक्क सोडून देईन, प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेल्या हक्काला मी बिलगून राहणार. पण हे केव्हा शक्य आहे? जेव्हा विश्वासणारे आपल्या स्वतःला प्रवासी एका ठिकाणी निघाले आहेत. त्यांचे गंतव्य ठिकाण आहे, एक डेस्टिनेशन आहे, कुठेतरी जाऊन पोहोचायचं आहे. आणि परदेशवासी आहे, केवळ प्रवासीच नाही, हे परदेशवासी पण आहे. अशा देशात ते राहते की जो देश त्यांचा नाही. म्हणजे अलंकारिकरित्या पेत्र त्यांना सांगत आहे की तुम्ही असं माना की तुम्ही कोठेही असा, कोणत्याही देशात असा, परंतु जणू असं राहा की त्या देशामध्ये असताना सुद्धा तुम्हाला मृत्यू पश्चात पलीकडे कुठेतरी जायचं आहे. आणि तो देश अवर्णनीय, ज्याचा पाया बांधकाम करणारा देव आहे. दुसरी गोष्ट तो सांगतो आपल्याला की तुम्ही दूर राहा. वचन 11चा शेवटला भाग. तुम्ही आपल्याला माना प्रवासी आणि परदेशवासी, ही पहिली गोष्ट. दुसरं आहे तुम्ही दूर राहा. कशापासून दूर राहा? जीवात्म्याबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनांपासून दूर राहा. हा शब्दप्रयोग मजेदार आहे, जीवात्मा. तुमच्याही बायबलमध्ये जीवात्माच असेल अशी माझी खात्री आहे. जीव आणि आत्मा नाही, जीवात्मा एकच शब्द प्रयोग आलेला आहे, दोघं मिळून एकत्र. जीव म्हणजे आपला भावना केंद्र आणि आत्मा म्हणजे आपलं संपर्क केंद्र. अलौकिक जगताशी आणि भौतिक जगताशी संपर्क ठेवणारा मानवी आत्मा. आणि जीव म्हणजे आपल्या भावनांचं अधिष्ठान. लढा दोन्ही ठिकाणी आहे, स्वर्गीय अलौकिक जीवनाशी पण आणि भौतिक जीवनाशी पण. आणि या जीवनावर लढाई करणं म्हणजे लढा छेडणारे जे शत्रू आहेत ते म्हणजे दैहिक वासना. दैहिक वासना आणि दैहिकता हा जो शब्द आहे हा शारीरिक वासना नाही आहे. परत हा फरक लक्षात घ्या. ग्रीकमध्ये हा फरक एकदम स्पष्ट होतो. शारीरिक असला तर तो आहे सारखी किंवा सार्क, आणि जर दैहिक म्हटला तर तो दैहिक म्हटला तर सोमा, आणि जर शारीरिक म्हटलं तर सोमा, क्षमा करा माझी, शारीरिक म्हटलं तर सोमा आणि दैहिक म्हटलं तर सार्क. हे दोन वेगळे शब्द आहेत. दैहिकता म्हणजे मागे मी सांगितलं की पाप करणाऱ्याला जणू काही पाप त्याची कातडी सोलून टाकतो शरीराची आणि त्याचं नागवं पण उघडं करतो. म्हणजे शरीर आहे पूर्ण शरीराचं. जसं प्राणी सोलतात तसं, फक्त त्याचं आतलं धड वगैरे सगळं राहतं, वरची कातडी पूर्ण काढून टाकलेली असते. त्याला देह म्हटलेला आहे. म्हणजे असा पापाचा प्रादुर्भाव झालेला पुरुष किंवा स्त्री, पापाने ज्याची कातडी सोलून टाकली आहे अशी ती व्यक्ती. आणि त्यामुळे ती जी ओंगळपणाची जाणीव होते, ती वेदनांची जाणीव होते, ती मरणप्राय
इच्छा होते की सुटावं, मरावं, जीव जावा. पापी त्या भावनेने जगतो, अपराध करणारे त्या भावनेने जगतात. शारीरिक म्हणजे शारीरिक वासना, वासना शब्द योग्य शब्द आहे. वासना म्हणजे ओढ, आवड, भूक, हवस वाटणं. पण शारीरिक वासना वेगळी गोष्ट आहे. ते काही नैसर्गिक बरोबर आहेत, त्याच्यामध्ये भूक नैसर्गिक आहे, तहान नैसर्गिक आहे, सुंदर गोष्टी पाहणं नैसर्गिक आहे, बऱ्याच गोष्टी नैसर्गिक आहेत. परंतु काही गोष्टी ह्या नैसर्गिक नाहीत. आणि पेत्र त्यांना त्याची आठवण देतो की तुम्ही लक्षात घ्या, केवळ तुम्ही दैहिक गोष्टीकडे लक्ष देऊ नका, तुमच्या आत्मिक वासना ज्या आहेत अंतर्गत, ज्या दिसत नाही, त्याकडे पण लक्ष द्या. केवळ एका बाजूला जर तुम्ही प्रतिकार कराल तर तुमची दुसरी बाजू कमजोर होईल. ह्या दोघांना सांभाळा. आणि त्या सांभाळण्याचा एक उपाय काय काय करा, तुम्ही तिथून दूर राहा. जर तुम्ही वाहनं चालवता तर तुम्हाला पुढे जाणाऱ्या ज्या गाड्या असतात, वाहन असतात, त्यांच्या मागे लिहिलेलं असतं कीप सेफ डिस्टन्स, सुरक्षित अंतर ठेवा. हातभर लांब असू द्या. तुम्ही टाळू शकणार नाही, अंतर ठेवू शकता, दूर राहू शकता. तुम्ही पूर्णपणे टाळू शकत नाही, पण दूर राहू शकता. दूर राहा. तिसरी गोष्ट 12 वचनामध्ये आहे, तुम्ही परराष्ट्रीयात आपले आचरण चांगलं ठेवा. आता तुम्ही प्रवासी आहात, परदेशी आहात, तुम्ही दूर राहता, हे तुमच्या शेजाऱ्यांना दिसू द्या, असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे ज्या वासनांनी ते ग्रस्त आहेत त्या प्रकारे तुम्ही ग्रस्त होऊ नका. उलट तुमचं जीवन त्यांना असं दिसू द्या की त्यांचं जीवन प्रभावित होईल. त्यांच्यामध्ये तुमचं आचरण चांगलं ठेवा. कशाला? एक दिवस देवाचा गौरव होणार आहे आणि ते देवाचा गौरव देव आपल्या लोकांना पण देणार आहे. त्या दिवशी समाचार होणार आहे, म्हणजे न्याय होणार आहे. आणि पेत्र म्हणतो की तुम्ही जे सदाचरण करता ते सत्कृत्य आहेत. त्यांच्या सुखदुःखात जे सामील होता सत्कृत्य आहेत. कोणी काय करतं, कोणी काय करतं, कोणी काय करतं, ही सत्कृत्य आहेत. जसं मागे आपण आपल्या HIV एड्स निर्मूलन कार्यक्रमामध्ये गावागावांमध्ये गलीबोळांमध्ये जाऊन लहान लहान मुलांचे नख कापून देत होतो, है ना, डेटॉलने हात धुवून देत होतो, केस कापून देत होतो मुलींचे, ओवा निर्मूलन होण्यासाठी त्यांना मदत करत होतो की त्यांचं आरोग्य नीट राहावं म्हणून. छोट्या छोट्या गोष्टी होत्या. मी त्याला नेल कटरची सुवार्ता म्हणतो. एक छोटंसं नेल कटर काय करू शकतो हे आपण पाहिलं होतं की आपण कितीतरी सेवा करू शकलो. हे सत्कृत्य आहेत. ह्याचा मोबदला काही मिळणार नाही आपल्याला, कोणी आपला उदो उदो करणार नाही. सत्कृत्य त्याला म्हणतात. आमच्या संपूर्ण परिवारांमध्ये एक म्हण होती, नेकी कर दर्या में डाल. तुमची सत्कृत्य तुमच्या आचरणाच्या द्वारे दिसू द्या. का? येथे नाही, तुमचं गौरव बाकी आहे, देव ते तुम्हाला देणार आहे. ही आपली मोठी जिवंत आशा आहे. आणि म्हणून पेत्र म्हणतो भिवू नका. जेथे आहात, जशा स्थितीत आहात, जात राहा. लक्षात ठेवा, अजून आपल्या देशाला जाण्याचा समय आलेला नाही, तोपर्यंत प्रवासात राहावं लागेल. असं म्हणता येत नाही विमानात बसल्यावर किंवा ट्रेनमध्ये बसल्यावर मला नाही जायचं पुढे, मी उडी मारतो. काय दशा होणार आहे आपल्याला समजतं. विमानातून तू उडी मारता येत नाही म्हणा, रेल्वेतून मारता येते, बसमधून मारता येते. असं सहसा कोणी करत नाही. असं करणं आत्महत्या आहे. असं कोणी करू नये. विश्वास नारायण पेत्र इशारा देतोय, तुम्ही लक्षात घ्या, हा समाचाराचा दिवस येत आहे, तो लवकर येईल. तुमची आशा पक्की धरा, दृढ धरा. का? या जगामध्ये तुम्हाला तुमच्या सत्कृत्यांना पाहून देवाचा गौरव तुम्हाला
प्राप्त करायचं आहे, तर तुम्ही चालत राहा असं तो म्हणतो. या निराशेने भरलेल्या जगामध्ये देव तुम्हाला आशा आणि विश्वास देवो. तुमच्या प्रार्थना तो ऐको, तुमच्या वेदना तो बघो, तुमची दुःख आणि कष्ट तो पाहो, तुमच्या लेकराबाळांच्या समस्या तो पाहून तो तुमचे अश्रू पुसो. मला समजतं ही फार मोठी गोष्ट आहे, पण कठीण गोष्ट आहे आजच्या जगामध्ये लेकरांना समाधान देणं. एवढी सोपी गोष्ट राहिलेली नाही. असतात नसतात समजत नाही, कळत नाही. जेव्हा आपल्याला वाटतं आपलं मूल आपल्याजवळ असावं ते नसतं. आईबापांच्या आशा भंग पावतात. अशा दुःखमय स्थितीमध्ये, आव्हानाच्या दिवसामध्ये आपला खरा आधार आपला परमेश्वर देव आणि त्याने दिलेली आशा आहे. आपलं लक्ष त्याच्याकडे आपण लावूया. प्रार्थना करू. आमच्या स्वर्गीय दयाळू देव बापा, जी आशा तू आम्हाला दिलीस त्यामध्ये आम्ही स्वतःला प्रवासी व परदेशवासी समजून चालत राहावं, यासाठी समाचाराच्या दिवशी या वाटचालीत जे आम्ही सत्कृत्य केली त्या मोबदल्यात तू आम्हाला गौरव द्यावं. या आशेने आम्ही आपली दुःखे कष्ट वेदना आपला सर्वस्व तुला सोपवितो. देव बापा, आमचं तू सहाय्य कर. हे पवित्र आत्म्या, तू आम्हाला समाधान दे, आमचं मार्गदर्शन कर. आमची प्रार्थना ऐक देव बापा. येशू आमचा तारणारा प्रभू याच्या नावाने करतो तू ऐक. आमेन. परमेश्वर पित्याला मी धन्यवाद देतो व डॉक्टर रेव्हरंड जी.जे. कृपाळक साहेब आपलं मनपूर्वक आभार मानतो. ही पवित्र आणि मौल्यवान वचनं आज सायंकाळी आपल्या सगळ्यांसाठी प्रभूच्या कृपेने त्यांच्या करबी आम्हाला मिळालेली आहेत. ऐकलेली ही जी वचनं आहे ते आमचं सांत्वन समाधान करो, आपल्या जीवनाला मार्गदर्शन देव आणि आपली आध्यात्मिक वाढ त्याद्वारे अधिक आणि अधिक करो. नित्य प्रार्थना विषय आहेत. आपण रयता हक्कांसाठी उपकार स्तुती करूया. प्रभुदेव बाप त्यांना आरोग्य पुरवत आहे. हेमदीप वसावे सरांसाठी आभार मानूया. प्रभुदेव बाप त्यांना आरोग्य पुरवत आहे. सोबतच जुलियाना अक्का आहेत, त्यांना प्रभू आरोग्य देत आहे. भानुबाई नाईक आहेत, त्यांना प्रभू आरोग्य देत आहे. सोबतच घराघरामध्ये सर्दी खोकला आणि तापाने काही प्रियजन आजारी आहेत. मंडळीतल्या ह्या सर्व प्रिय आजारी प्रियजनांना देवबाप आपला आरोग्य देव आणि त्याची कृपा असो. यासोबतच वातावरणासाठी, पावसाचं वातावरण आहे त्यासाठी आपण प्रार्थना करूया. हिंस्र श्वापदांपासून आपलं आणि जनतेचं संरक्षण व्हावं यासाठी देवबापाकडे सहाय्य मागूया. नित्य आपले जे प्रार्थना विषय आहे ते घेऊन प्रार्थना करण्यासाठी मी सन्मान्य रेव्हरंड जी.एच. पठारे पाळक साहेब आपणाला विनंती करेन, कृपया आपण पुढे या, प्रार्थना करा. पाळक साहेबांच्या प्रार्थनेनंतर आपण प्रभूची प्रार्थना बोलू आणि प्रभूच्या प्रार्थनेनंतर रेव्हरंड जी.एच. पठारे पाळक साहेब आशीर्वाद देतील. उद्याच्या सूचना घेऊ आणि मग एक गीत गायन करून आपण आजचं मनन थांबवणार आहोत. आमच्या गौरव प्रभू, आम्ही मनापासून धन्यवाद देतो. आज सायंकाळी पुन्हा एक वार या सायंकाळी थोडा वेळ मनन चिंतन करण्याची संधी तू आम्हाला दिली आणि प्रतिदिनी प्रभू तुझ्या वचनामधून तू आम्हाला मार्गदर्शन करत आहे. आम्ही तुझी स्तुती करतो. आज सायंकाळी पुन्हा एक वार आम्ही स्मरण करतो पेत्राने त्या काळामध्ये जे अतिशय छळ सहन करणारे जे ख्रिस्ती बंधू भगिनी होत्या, त्यांच्या प्रभू छळामध्ये त्यांनी कशा प्रकारे आचरण करावं, त्यांना धीर मिळावा या उद्देशाने हे पत्र लिहिले असताना आम्ही तुझ्या आभार मानतो देवबापा. त्यांना भावी आशा प्रभू या वचनांच्याद्वारे प्राप्त झाली, म्हणून या जगामध्ये ते तात्पुरते आहेत आणि या स्वरूपामध्ये राहत असतानाही ह्या सर्व छळ आपत्ती दुःख भोगूनही प्रभू तुझ्या विश्वासामध्ये ते दृढ राहिले. प्रभू आज आम्ही धन्यवाद देतो. त्या काळातली भयानक परिस्थिती ज्यावेळेस आम्ही इतिहासामध्ये वाचतो ऐकतो त्यावेळेस प्रभू आजही आमच्या शरीरावर काटे येतात. जरी आज आम्हाला इतक्या भयंकर छळामधून जावं लागलं नाही, परंतु दिवसमान हे कठीण आहेत आणि म्हणून प्रभू आम्ही बेसावध राहू नये. म्हणून प्रभू आमची प्रार्थना आहे की तू आम्हाला ज्या उद्देशाने बोलावलेलं आहे, पाचारण केलेलं आहे, प्रभू आम्ही या काळामध्ये आमच्या सर्वस्वाच्याद्वारे तुझं गौरव करावं. म्हणून प्रभू आम्हा प्रत्येकाला सद्बुद्धी शहाणपण दे आणि आमचं आचरण इतर परदेशांमध्ये
प्रभू एक चांगलं असावं ही जी तुझी इच्छा आहे, जेणेकरून तुझा प्रकाश आमच्याद्वारे इतरांवर पडावा आणि समाचाराच्या दिवशी प्रभू त्यांना कोणतं निमित्त सापडू नये, तर त्यांनी देवपित्याचं गौरव करावं. म्हणून प्रभू ही सद्वचनं त्या काळातील पिढ्यांना तसं आज आम्हालाही उपयोगी आहेत. प्रभू आज आम्ही धन्यवाद देतो. प्रभू तू आम्हाला या दिवसांमध्ये या वचनांचा मान भरपूर रीतीने पुरवत आहे, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या दासाबद्दल आम्ही धन्यवाद देतो. त्यांना मिळालेल्या ज्ञानामधून प्रभू जे ते इतरांना देत आहेत त्याद्वारे अनेक जण आशीर्वादित होत आहे. आम्ही तुझे आभार मानतो. आमच्या मंडळांना उत्तेजन मिळू दे, सेवक वर्गांना याद्वारे मोठं उत्तेजन आणि धैर्य मिळू दे. प्रभू आज आम्ही तुला धन्यवाद देतो. जे आजारी आहेत, ज्यांच्यासाठी मंडळी सतत प्रार्थना करत आहे, प्रभू त्यांना पुष्कळ आरोग्य तू देत आहे, त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. आमची बहीण रैता अक्का आणि त्याचप्रमाणे प्रभू ज्या आमच्या बहिणी आजारी आहेत, हैदे अक्का, या सर्वांना तू आरोग्य पुरवत आहे, तुझा आभार मानतो. त्याचबरोबर हेमदीबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, त्यालाही तू आरोग्य दिलेलं आहे. जे आणखीन जे आजाराने त्रस्त आहेत, या साथींच्या विकाराने, प्रभू त्या सर्व लेकरांना, बंधू भगिनींना तू स्पर्श कर, आरोग्य दे. आणि आमच्या मंडळीच्या सतत त्यांच्यासाठी ज्या प्रार्थना आहेत, केवळ दैहिक आरोग्यासाठीच नव्हे, परंतु त्या आत्मिक आरोग्यासाठी देखील आम्ही प्रार्थना करतो की सर्वांना सर्व वाईटापासून दूर ठेव. आणि देवबापा आम्हा प्रत्येकाला या दिवसामध्ये जागृत आणि सावध तू ठेव. आम्ही या दिलेल्या पावसाबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू हा पाऊस समाधानकारक आहे आणि चांगल्या स्वरूपात तू दिलास, त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. प्रभू या परिसरामध्ये, तळोद्यामध्ये आणि प्रभू आमच्या देशामधील अनेक विभागामध्ये हे हिंस्र पशु पसरलेले आहेत आणि त्यांचा अनेकांना प्रभू आघात झालेला आहे. अनेक लेकरं मारले गेलेले आहेत. आम्ही प्रार्थना करतो देवबापा, ह्या हिंस्र पशूंपासून सर्वांचं रक्षण कर. आणि वेळेस प्रभू जे फॉरेस्टर आहेत आणि त्यांचे जे सहकारी आहेत, आम्ही प्रार्थना करतो त्यांनी या सर्व गोष्टींचा बंदोबस्त करावा आणि इतरांनी सहकार्य करावं अशी कृपा तू हो दे. प्रभू आम्ही तुझे आभार मानतो या दिवसामध्ये. तू आम्हा प्रत्येकाला जसं आतापर्यंत सांभाळलेलं आहे, यापुढे तू आमचा प्रत्येकाचा सांभाळ करता हो. प्रभू आज सायंकाळी या मन्नाबद्दल, तुझ्या दासाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ज्या आमच्या प्रार्थना विनंत्यांनी त्या तुझ्यासमोर सादर केलेल्या आहेत, त्या देखील तू स्वर्गातून ऐक आणि आमच्या प्रार्थनेला तू उत्तर दे. तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमीन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जावं, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडतो, तसेच तू आमच्या ऋण आमपासून सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मन्नामध्ये हजर असलेल्या प्रत्येक दासांबरोबर, जे ऑनलाईन जोडले गेले त्या सर्वांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. या रात्री उद्यासाठी सूचना आहे. उद्या सायंकाळी देखील आपण सायंकाळचं मनन घेणार आहोत 6 ते 6:30 या वेळेत. उद्याचं मनन सन्मान्य रेव्हरंड विश्वास पाडवी साहेब हे घेतील. सर्वांना सलाम.